नमस्कार, मी परमदास जाधव. आज 10 मार्च BCCI ने दिल्लीमध्ये जो आपला भारताचा T20 वर्ल्ड कप जिंकला भारताने, त्याच्यासाठी दिल्लीमध्ये 131 कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे. हे बक्षीस 15 खेळाडू आणि जे टीमचे कॅप्टन असतात त्यांच्या मिळून हे बक्षीस वाढले जाणार आहे. तर IPL 2026 चे वेळापत्रक आज जाहीर झालं. IPL क्रिकेट हे 28 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे. हे होते क्रिकेट. शेतकऱ्यांसाठी PM किसान हप्ता हा लवकरच येणार आहे. तर इराण इस्रायल युद्धामुळे मुंबई आणि केरळ LPG गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झालेला आहे. जे काही युद्ध चालू आहे इराण आणि इस्रायल याच्यामुळे जो आपला LPG गॅसचा सिलेंडरचा पुरवठा होता मुंबई आणि बेंगळूरचा, तो बंद झालेला आहे. तर हवामान आजचं: उत्तर भारतात 25°C, महाराष्ट्र 30, दक्षिण भारत 32. हे आजचं हवामान अंदाज होता. कारण उष्णता भरपूर अशी वाढलेली आहे. शक्यतो तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीच कुठं पण फिरा. दुपारी घराबाहेर जास्त निघू नका, कारण उष्णता भरपूर वाढल्यामुळे अनेक आजार येऊ शकतात. ताप वगैरे. त्याच्यामुळे भरपूर पाणी प्या आणि उन्हात जास्त फिरू नका. शिक्षणासाठी दिल्लीतून भारतातील पहिली रिंग मेट्रो येणार आहे. डोंबिवली महिला दिनाच्या दिवशी एकूण 9,111 महिलांनी एकत्र लेझिम नृत्य केलं होतं. हे तुम्हाला जो दोन मी सांगितले ते रेल्वे भरती यासाठी प्रश्न विचारले जाऊ शकता, म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. पहिला प्रश्न होता तो असा होता: दिल्लीत भारतातील पहिली रिंग मेट्रो रेल्वे येणार आहे. हे पहिला. आणि दुसरा, डोंबिवलीमध्ये एकूण 9,111 महिलांनी लेझिम नृत्य साजरा केलं. लक्षात ठेवा तुम्ही. शेअर बाजार आजचा: सेन्सेक्स हा 500 अंकांनी खाली वर झाला. टाटा स्टील, अल्ट्राटेक हे शेअर्स वर आले. तर सोने आणि चांदी मध्ये सुद्धा आज थोडे खाली वर झाले. तर सोने हा 1,61,670 प्रति 10 ग्रॅम इतका वाढला. तर पेट्रोल डिझेलचा सुद्धा भाव आज स्थिर आहे. तर LPG सिलेंडर मध्ये दिल्लीत थोडा भाव वाढलेला आहे. तर हा अगोदर भाव होता 9,000, सध्या भाव आहे 913 रुपये इतका झाला. तर तो भाव वाढ हा 60 रुपयांनी वाढलेला आहे. तर सरकारी योजना, सरकारने LPG हार्डिंग रोखण्यासाठी बुकिंग गॅप हा वाढवलेला आहे. एक टाकी संपल्यावरच दुसरी मिळेल. तर काय आहे, भारत सरकारने असं केलंय. सध्या हा तणाव असल्यामुळे जे युद्ध चालू आहे इस्रायल आणि
इराणचं. याच्यात LPG गॅस हा मुंबई आणि बेंगळुरूमध्ये बंद झाला. याच्यासाठी भारत सरकारने हा एक निर्णय घेतलाय की जो आपण LPG गॅस बुकिंग करतोय तो आपण कसा करतोय, आपल्याकडे एक राहतो तरी आपण दुसरा लगेच बुकिंग करून आणि तो घेऊन येतोय. तर याचा जो गॅप आहे, जो आपण हा समजून आणि हा वेटिंग पिरियड त्यांनी वाढविला. कारण एक गॅस संपला वरच दुसरा गॅस घ्यायला सांगितलं त्यांनी. यासाठी हार्डिंग रोखण्यासाठी हा LPG बुकिंग सिस्टीम त्यांनी वाढवली आहे. आरोग्यासाठी उष्णघातापासून सावध राहा, कारण भरपूर असा ऊन वाढलेला. आज सुद्धा भरपूर, आता 6 वाजलेले आहेत तरी तर आज रोजगारासाठी काही रोजगार कसा उपलब्ध होईल हे तुम्हाला मी सांगतोय. तर इंडियन आर्मी मध्ये आसाम रेजिमेंट मध्ये भरती सुरू आहे. जर कोणाला इंडियन आर्मी मध्ये भरती करायची असेल तर ती आसामच्या रेजिमेंट मध्ये भरती सुरू आहे. औषधी government.in वर तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी फॉर्म ऑनलाईन करा, रजिस्ट्रेशन करा आणि तुमचा व्यवसाय तुम्ही स्वतः चालू करू शकता. तर काही आंतरराष्ट्रीय बातम्या मी तुम्हाला सांगतोय. भारताने अमेरिकेला स्पष्ट सांगितले आहे, रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहील, कोणतीही परवानगी गरजेची नाही. कारण अमेरिकेने भारताला काही आता सध्या युद्ध चालू आहे त्याच्यात सांगितले होते की आमच्याकडूनच तेल खरेदी करा, असं सांगितलं होतं अमेरिकेने भारताला. म्हणून भारताने अमेरिकेला हे स्पष्ट सांगितले की आम्ही सध्या हे रशियाकडूनच तेल खरेदी करू, त्याच्यासाठी आम्हाला इस्रायल इराण युद्धामुळे जागतिक तेलाचे भाव प्रति डॉलर 119 रुपयांनी प्रति डॉलर 119 वर गेलेला आहे. तर सध्या आज हा डॉलर इतका झालेला आहे की 119 रुपये इतका डॉलर झालेला आहे. तर AI टेक्नॉलॉजी सांगतोय आजची तुम्हाला. हेअर पेमेंट डिजिटल ची माहिती. रिलायन्स रिटेलने मोठी खरेदी केली. भारतातील रिटेलर क्षेत्र हे आता AI वर आधारित होणार आहे. तर इंडिया AI मिशन कडून शेतकऱ्यांसाठी मराठीत AI ॲप्स येणार आहे. हे ॲप्स आपल्याला, तुम्ही त्याला काही पण शेतीविषयी विचारू शकता, आजचं वातावरण विचारू शकता, पिकावरचा आधार विचारू शकता, नेमकी पिकाला काय करायचं. तुम्ही एखादा फोटो पाडून पिकाचा त्याला पाठवून विचारू शकता आता काय करायचं, वातावरण कसं राहील, ढगाळ वातावरण राहील की कसं राहील. हा AI ॲप्स हा लवकरच आपल्याला शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. तर इथेच मी थोडक्यात तुम्हाला बातम्या सांगितल्या. धन्यवाद.